मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ती JPC जी लावलेली आहे ती ज्या बिलसाठी लावली ते बिलच एवढं असंविधानिक आहे, ते बिल देशविरोधी आहे आणि मग त्या बिलमध्ये कुठेही अजून काही हे करण्यापेक्षा मला वाटतं ते बिल रद्दच झालं पाहिजे. भाजपने मुंबईला नवा भाजपचा अध्यक्ष निवडला आहे. आम्ही वाट पाहत आहोत की भाजप पक्षाला अध्यक्ष कधी मिळणार. गेले 2-2.25 वर्ष जगातला सर्वात मोठा पक्ष, मला वाटतं 450-500 कोटी असलेले लोक, एवढा मोठा पक्ष, चंद्रावरचे काही थोडे लोक घेतलेत त्यांनी, मंगळावरचे घेतलेले आहेत, एवढा मोठ्या पक्षाला एक अध्यक्ष मिळत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे. आणि आमची वाट म्हणजे आम्ही वाट एवढ्यासाठीच पाहतोय की भाजपला अध्यक्ष कधी मिळणार. आजींनी हेच सांगितलं होतं की त्यावेळा माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. काल आपण पाहिलं असेल, काल कोळी वाढत असेल तिकडच्या आणि त्याच्या आधी कुंभार वाढत असेल, जे काही तिथे एक संकट आलेलं आहे अदानी ह्या नावाने, ते परतून लावायला आम्ही तिथे गेलो होतो. हीच ताकद देत आहोत आम्ही त्यांना की कोणी तुमची जागा ढापू शकत नाही. पक्षप्रवेशाच्या चर्चा सतत महाराष्ट्र राजकारणात मॅडम आहे एका मंगळागौरवाच्या कार्यक्रमाला होता, त्यांच्या हस्ते अनेक जणांचा पक्षप्रवेश झालेला आहे. मला वाटतं स्वागत करतो ज्यांनी काल पक्षप्रवेश केला आणि असे अनेक होत जातील पुढे. आता ते तुम्ही त्यांना विचारा. बघा, ज्यांना आता काहीच महत्त्व राहिलं नाही त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्यावर मी जास्ती लक्ष देत नाही. मी त्यांना पहिलं पण सांगितलं, त्यांना प्रेमाची गरज आहे, त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे. मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही. अथर्व सुदामे यांनी एक इन्स्टा रील बनवली होती आणि त्याच्यानंतर त्यांना अनेक टीका टिप्पणी झाली, धमक्या आल्या आणि त्यानंतर त्यांनी पण ती कशावर बनवली होती मी पण आता हिंदू मुस्लिम मला पूर्ण जरा बघू द्या. मूर्तिकार राखून त्यांनी मूर्ती विकत घेतली. त्यांनी महाराष्ट्राचं भारताचं सेक्युलरिझम मला पूर्ण रील बघितल्यानंतर त्याच्यावर काही बोलू शकेन मी. हिंदी में जानना चाहेंगे JPC पार्टिसिपेट नहीं करने वाले. जो बिल BJP का वेपन है, जो बिल दूसरे लोगों को तो धमकाने के लिए इस्तेमाल होने वाला है, वो बिल अनकॉन्स्टिट्यूशनल है, वो बिल देश हित के खिलाफ है और इसलिए हम इसमें क्या बात करें, क्या बताएं, वो तो बिल पूरा का पूरा रद्द होना चाहिए. सर, अमित साठा में भाजपा के मुंबई अध्यक्ष बन चुके हैं, बीच में प्रवीण दरेकर इनके नाम की जोरदार चर्चा. नहीं, हमें तो इंतजार है कि भाजपा जो दुनिया की सबसे बड़ी पार्टी है, बहुत सारे लोग हैं, बहुत सारे सोलर सिस्टम्स के लोग उनके मेंबर बन चुके हैं, चांद के लोग, फिर मंगल के लोग और कई ग्रहों के लोग उनके मेंबर बन चुके हैं. लेकिन इतना बड़ा पार्टी होके भी एक अध्यक्ष नहीं मिल रहा उनको देश के लिए, यानी उनके खुद के पार्टी के लिए. हम तो इंतजार करें कि कब उनको अध्यक्ष मिलेगा. अनुराग ठाकुर का कहना है कि जो हनुमान है वो पहले थे जिन्होंने स्पेस में ट्रैवल किया. नहीं, पहले तो खुद के जो बच्चे बाहर प्रदेश में पढ़ रहे हैं उनको यहाँ के विद्यालय में लाए, फिर ऐसी बातें करें. जो SIR का जो मुद्दा है उसके ऊपर फडणवीस जी ने कहा है कि राहुल गांधी सीरियल लायर है. वो क्या बोल सकते हैं? खुद की सरकार वोट चोरी पे बनी हुई है, पार्टी चोर उनके साथ में बैठे हुए हैं, जो जमीन चोर है धारावी के उनको वो साथ में ले रहे हैं, तो फिर और क्या बोल सकते हैं. ज्या अनेक महिला ज्या आहेत ते शिवसेना जे चालत होते ते लोक सुद्धा मंत्रालयात मोर्चा घेणार. खरं तर लाडक्या बहिणींना देण्यासाठीचे पैसे हे शिवभोजन थाळीतला जो निधी आहे त्याच्यातून कापून. आपण महाराष्ट्रात जर ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर आज जे कोकणवासी सगळेच परत गावी चाललेले आहेत. आपण पाहिलं असेल मुंबई गोवा महामार्गाची हालत काय आहेत. एक सुद्धा महामार्ग किंवा रस्ता ह्या राज्यातला आत्ता कुठेही 1 किलोमीटर सुद्धा सपाट नाही आहे. आत्ता येत असताना मी पाहत होतो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्ण चोक ब्लॉक झालेला आहे, खड्डे सगळीकडे आहेत. आत्ता आम्ही जे वरळी कोळी वाढत आहोत तिकडचा पण महत्त्वाचा रस्ता, काल परवाकडे आमच्या सगळ्याच लोकांनी इकडचं आंदोलन केलं, पण सगळीकडे रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, फुटपाथमध्ये भ्रष्टाचार, जे आपलं हे शिवभोजन थाळी असेल किंवा सगळंच हे भ्रष्टाचार सुरूच आहेत. आणि मंत्री आपण पाहतोय बॅगा खुल्या करून नोटा घेऊन बसलेले आहेत. अजून काय बोलायचं याच्यावर? नाही, बसेस सोडल्या आहेत, अनेक मंत्री बसेस सोडत आहेत, पण बसेस सोडून पुढे लेपाच्या डब्या पण सोबत द्या, कारण पाठीचं दुखणं हे वाढणार आहे तिथे. जसे खड्डे तुम्ही पाहताय, संपूर्ण राज्याला खड्ड्यात नेलेलं आहे ह्या सरकारने. एकीकडे रस्त्याचा मुद्दा सतत समोर येताना आज सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एक विशेष रेल्वे गाडी जी आहे ती कोकणात सोडणार आहे, पण अद्याप मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो दुरुस्त होताना पाहायला मिळतो. दुरुस्त होत नाहीये. गेले 11 वर्ष आम्ही ऐकतोय, गडकरी साहेबांकडून ऐकतोय की आमचे रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होणार. हे प्रत्येक वर्षी आम्ही ऐकतो. प्रत्येक वर्षी PWD मंत्र्यांना पाठवलं जातं मुंबई गोवा महामार्गाच्या पाशी, फोटो काढतात वगैरे, सांगतात डिसेंबरपर्यंत चांगलं होईल, पण हे काही नाट्य थांबत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.